कामगार मंत्री सुनील शिंदे साहेब होते. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळेस ते 5.5 लाखामध्ये ती साल खरेदी झाली. 2005 ला सुशीलकुमार शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस आडम मास्तर साहेबांचा पाठपुरावा, आदरणीय आमचे धर्माजी भोसले साहेबांचा पाठपुरावा, चाळीतील आमचे चेअरमन असतील, भुलटे असतील, तात्या कोळेकर असतील, यांच्या पाठपुरावामुळे 2005 ला सुशीलकुमार शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री असतील ती चाळ एनजीबीचा खरेदी झाली, 60% झाली. दिलीप बोची जी चाळ आहे ते चाळ कामगार मंत्री सुनील शिंदे साहेबच होते, पण पवार साहेबांच्या माध्यमातून आपटेकडून 1985 ला ते देखील कामगार चाळ म्हणून खरेदी करतात. ही वस्तुस्थिती आहे. बिजलीचा जो विषय आहे, आमचे लोक विजयकुमार बिजली साहेबांकडे जात होते पालकमंत्री म्हणून. आमचे लोक सुभाष बापूच्या सांगण्यावर देखील आम्ही 40,000 रुपये भरले. आज तुम्ही आमदार आहे, तुमचं राज्य आहे, तुमच्या काळात जरी मंजूर झालं तरी पण ह्या कामाला अनेक लोकांचं सहकार्य आहे. तर माझी मागणी आहे, ज्या ज्या लोकांनी ह्या ठिकाणी मदत केली आहे या कामगारांना मिळताना त्यांचा देखील ह्यामध्ये पवार साहेब, शिंदे साहेब, खासदार पंडित शिंदे यांचं देखील आपण नाव घालावं असं या सभागृहाला विनंती करतो. हे इतिहास आहे. ठीक आहे, तुमचं राज्य, तुमचं सरकार आहे, तुम्ही आमदार आहात, बावनकुळे साहेब देखील अभिनंदन करतो. पण ज्या ज्या लोकांनी ह्या ठिकाणी आम्हाला मदत केली त्या कामगारचा मुलगा म्हणून विरोध दादा तुम्हाला देखील विनंती आहे की ज्या ज्या लोकांनी आपल्याला मदत केली त्या सगळ्यांचं या ठिकाणी नाव घालावं अशी या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी त्या सर्व मिल कामगारांचा कष्टकरी लोकांचं त्या ठिकाणी सर्वप्रथम अभिनंदन करतो. आणि शहर मंत्रीचे आमदार सुंदरबाई कोटे यांनी ज्या पद्धतीने आजकालपासून भूमिका घेतली त्या ठिकाणी या मांडला आणि वेळोवेळी महसूल मंत्र्यांमध्ये या ठिकाणी मंत्रालय दरबारी जाऊन याचा पाठपुरावा केला. आणि दस्तर महसूल मंत्र्यांनी त्या ठिकाणी विधानभवनामध्ये बोलताना सांगितलं की आमदार कसा असावा तर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा असावा. या ठिकाणी उल्लेख करून त्या ठिकाणी कामाचं कौतुक केलं. आता चेतन भाऊ म्हणाले की कोविड शिंदे साहेबांनी या ठिकाणी यासाठी प्रयत्न केले. मला या ठिकाणी चेतन भाऊला सांगायचं आहे की चेतन भाऊ त्या ठिकाणी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, फडणवीस आमदार होते, त्यावेळेस हा सुद्धा प्रश्न तेव्हापासून प्रलंबित आहे. त्यावेळी हा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला नाही. हा प्रश्न मार्गी लागला सभागृहामध्ये घटक आहे. परंतु ज्यांनी या सोलापूरमध्ये मुख्यमंत्री म्हणून घोषणा तुमचा जन्म 1945 विचारा विरोधाला त्यांच्या बाजूला विचारा नंदकुमार साहेबांना त्यावेळी तुमचा जन्म नाही आणि तुम्ही इथं बोलता आपण प्रश्न मार्गी
मागणी आपण म्हणण्यात आपण बसून घ्या, त्यांना बोलायचं बोला. आपण